सर्वांना ख्रिस्तात सलाम. पास्टर, आवाज येतोय का? हो येत आहे. ओके ओके. ओके. गुड मॉर्निंग, सलाम. आजचा हा आपला तिसरा दिवस आहे आणि आपण पवित्र आत्म्याविषयी आपण शिकत आहोत. मला फार आनंद आहे की मी या सभेचा भाग आहे आणि सुंदर असा अभ्यास आपला चालू आहे आणि मलाही याचा अभ्यास करताना बरंच काही पर्सनली शिकायला भेटत आहे आणि अ, माझ्यातही बरेच असे बदल येत आहेत, अशी माझी साक्ष आहे. बायबल वाचन करत असताना अ, एक 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 नवीन आशा आणि एक काय म्हणतात, एक नवीन फिलिंग अशी येत आहे. खरंच परमेश्वर महान आहे आणि चांगला आहे, असं आहे. आज आपण खूप महत्वाचा भाग बघणार आहोत. तो आहे पवित्र आत्म्याच्या देणग्या. काल आपण पवित्र आत्म्याचे फळ बघितले. आता पवित्र आत्म्याच्या देणग्या काय आहे ते आपण आज बघणार आहोत. वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण एका मिनिटाची छोटीशी प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र सानिध्य, सैन्याधीश परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, रात्रभर तू आमचा सांभाळ केलेला आहेस आणि पुन्हा एकदा ही सुंदरशी सकाळ दाखवलेली आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेस आणि आमच्या रोग तू बरे केलेले आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो पिता. या ठिकाणी वचनामध्ये जाण्याआधी मी तुझ्याकडे लीन आणि नम्र होतो आणि ही मंडळी तुझ्या हातात देतो. आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार कर पिता आणि तुझ्या वचनातून आम्हाला बोध घेण्यास सहाय्य आणि मदत कर आणि आजचा दिवस पुढे घेऊन जाण्यास सहाय्य आणि मदत कर पिता. तुझं वचन आहे, तुझं पवित्र आत्म्याचं वचन आम्ही वाचत असताना तुझं वचन आणि तुझं पवित्र आत्मा आमच्यावरती दे. हा वर्षाव तो आमच्यावरती कर पिता आणि या तुझ्याच आत्म्याद्वारे आमच्यामध्ये तू कार्य कर. इथे उपस्थित असलेले सर्व जॉईन झालेले व्यक्ती सर्वांसोबत तू राहा आणि यातून बोध घेऊन तुझं वचन आम्हाला पुढे घेऊन जाण्यास मदत कर पिता. इथून पुढची एकूण एक वेळ मी तुझ्या हातात देतो. विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके. पवित्र आत्म्याच्या देणग्या आपण वाचूयात. करिंथ पहिले करिंथ याचा 12वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. पास्टर सापडला असेल तर वाचा. पहिले करिंथ याचं पहिला अध्याय आणि बारा पहिले करिंथ 12वा अध्याय 8वं वचन. वचन ठीक आहे. यावेळेस मी अशी माझी इच्छा नाही. पास्टर, पहिले करिंथ 12वा अध्याय 8वं वचन. ठीक आहे, मी वाचतो यावेळेस. ओके. कारण एखाद्याला आत्म्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. ओके. पुढे पण वाचा पास्टर, कंटिन्यू करा. ठीक आहे. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा दाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. आमेन. तरीही हा ठीक आहे. थँक्यू. ओके. तर आपल्याला इथे जवळपास एक 9 देणग्या दिसून येतात. पहिला आहे पहिला आहे ज्ञान, दुसरा आहे विद्या, तिसरा आहे आत्म्यात विश्वास, चौथा आहे आरोग्य देण्याचं कृपादान, त्यानंतर अद्भुत कार्य करणे, त्यानंतर संदेश देणे आणि त्यानंतर आत्मे ओळखणे आणि विशेष प्रकारची भाषा बोलणे, त्यानंतर भाषेचे अर्थ सांगणे. तर टोटल आपल्याला इथे 9 कृपादाने दिसतात. आमेन. असं आहे.
सर्वप्रथम आपण बघूयात सर्वप्रथम इथे ज्ञान लिहिलेलं आहे. बुद्धिमत्ता दिलेली आहे, विजडम असं आहे. पण मला वाटतं आधी आपण ज्ञान बघूयात, नॉलेज 2 नंबरचं जे आहे. ठीक आहे. तर ज्ञानाची सुरुवात कुठे होते? जर आपण बायबल वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे की परमेश्वराचे भय ही ज्ञानाची सुरुवात होय. तर सैतान आणि हवेचं जर आपण संभाषण बघितलं तर सैतानाने हवेला भुरळ घातली होती आणि म्हणाला तो की हे फळ खा, म्हणजे तुला चांगलं आणि वाईटाचं ज्ञान प्राप्त होईल. बरोबर आहे. तर आपल्याला इथे ही गोष्ट समजायची आहे की परमेश्वराने ज्ञान ऑलरेडी हवेला आणि आदामाला दिलं होतं. की ज्ञान प्राप्ती जी आहे, गुड अँड इव्हल आणि लाईफ आणि डेथ, जीवन आणि मरणाचे जे हे ज्ञान होतं ते ऑलरेडी हवेला आणि आदमाला दिलं गेलं होतं. तरी पण सैतानाने काय केलंय, या गोष्टीला असं ट्विस्ट करून त्याने हवेला भुरळ पाडलेली आहे आणि तो म्हणालेला आहे की तू हे खा म्हणजे तुला ज्ञान प्राप्त होईल, असं आहे. तर आपल्याला इथे हे समजायचं आहे हे ज्ञान म्हणजे काय. हे ज्ञान म्हणजेच परमेश्वराचं वचन आहे. कारण तोच सैतान नंतर ख्रिस्ताकडे गेला होता. जेव्हा ख्रिस्त 40 दिवसांचा उपवास करत होता तेव्हा हाच सैतान ख्रिस्ताला 3 वेळा म्हणाला की तू माझ्यासाठी हे असं कर, असं कर, असं कर. आणि प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्त म्हणत होता की नाही, शास्त्रलेख असा आहे, शास्त्रलेख असा आहे, शास्त्रलेख असा आहे. आमेन. तर यावरून हे समजून येतं की हे ज्ञान जे आहे, पवित्र आत्मा आपल्याला ज्ञानाने, परमेश्वराच्या वचनाने आपल्याला भरतो आणि हेच ज्ञान आपल्याला शेवटच्या काळामध्ये सैतानाविरुद्ध वापरण्यास आपल्याला सहाय्य आणि मदत होते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, माझी मिसेस नर्सिंग ऑफिसर या पदावरती कार्यरत आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. तर सर्वप्रथम तिने एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये ती पास झाली. त्यानंतर तिला तोंडी परीक्षेसाठी बोलवलं, असं आहे. तर यापूर्वी तिने 4 वेळा परीक्षा दिल्या होत्या. जवळपास मागच्या 3 वर्षापासून तिचे प्रयत्न चालू होते, असं आहे. तर 3 वर्ष तिने अभ्यास केल्यानंतर तिला 3ऱ्या वर्षी तिला संधी भेटली आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच तिने ती परीक्षा क्रॅक केली आणि इंटरव्ह्यू देऊन मग तिला तो जॉब भेटला. माझा भाऊ पण नर्सिंग ऑफिसर होता भोपाळ एम्सला. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याला 94% पडले. त्याचं सिलेक्शन नाही झालं. पहिल्यांदा 93% पडले परीक्षेमध्ये, सिलेक्शन झालं नाही. पुढच्या वर्षी पुढच्या अटेम्प्टला त्याला 94% पडले. पहिल्यांदा 93, त्याच्यानंतर 94, तरी पण सिलेक्शन झालं नाही. 3ऱ्या वर्षी त्यांनी कामच सोडून दिलं. घरीच बसला आणि घरी बसून दिवस रात्र फक्त अभ्यास करत होता, असं आहे. आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याला 99.7% पडले. 99.7. तेव्हा कुठे त्याला गव्हर्नमेंट जॉब भेटला. एम्स भोपाळमध्ये त्याला नर्सिंग ऑफिसर म्हणून पद भेटलं, असं आहे. तर ज्ञान किती महत्वाचं आहे, मग ते जगिक असो किंवा परमेश्वराचं असो. पण सांगण्याचा अर्थ हा आहे की परमेश्वराचं ज्ञान या जगाच्या ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वर म्हणतो ना, त्याचे विचार आपल्या विचारांसारखे नाही आणि त्याच्या योजना आपल्या योजनांसारखे नाही. आणि ते खरंच आहे.
आपण जगभराचं कितीही ज्ञान प्राप्त झालं, पण आपल्याकडे परमेश्वराचं ज्ञान नाहीये, तर आपलं जीवन व्यर्थ आहे. आमेन. पहिला आहे ज्ञान. या शेवटच्या काळामध्ये चर्चला ज्ञान असणं, मंडळीला परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे कृपादान फार महत्वाचं आहे, कारण याच ज्ञानाद्वारे आपल्याला परमेश्वराचं वचन पुढे घेऊन जाणे गरजेचं आहे. आपल्याला कोणी येशू ख्रिस्ताबाबतीत प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. येशू ख्रिस्तच का, याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. जगामध्ये इतके सगळे धर्म आहेत, तर ह्या धर्मांपैकी येशू ख्रिस्तच का, याचं उत्तर आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. असं आहे. कारण आपल्याला या बाबतीत ज्ञान असलं तर आपण डिफेंड करू शकतो. येशू ख्रिस्त कोण आहे, त्याने कसं, सर्वात महत्वाचा हाच आहे की येशू ख्रिस्त त्या त्या कबरेतून बाहेर आला. ही सर्वात मोठी हे आहे, काय म्हणतात, साक्ष आहे. आणि ही सर्वात मोठी घटना आहे की येशू ख्रिस्त त्या कबरेतून 3 दिवसानंतर बाहेर आला, जिवंत होऊन बाहेर आला. असं आहे. तर पहिली देणगी होती ज्ञान. या ज्ञानाचा वापर आपल्याला आज करायचा आहे. दुसरी आहे बुद्धिमत्ता, विजडम. ज्ञानाचा योग्य वापर करणे म्हणजेच बुद्धिमत्ता आहे. असं आहे. नॉलेज एक गोष्ट आहे आणि त्याचा बरोबर वापर करणे एक गोष्ट आहे. रसायन जे आहे, रसायनाने प्लास्टिकचा पण उपयोग होतो, बनवता येतं. रसायनाने प्लास्टिकही बनवता येतं आणि रसायनाद्वारे बॉम्ब पण बनवता येतो. बरोबर आहे. प्लास्टिक पण बनवता येतं आणि बॉम्ब पण बनवता येतो. आणि जर आपण प्लास्टिक सोडून बॉम्ब बनवायला लागलो तर मग इज दॅट विजडम? ही खरंच बुद्धिमत्ता आहे का? हा ज्ञानाचा बरोबर वापर आहे का? हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे ज्ञान आहे, पण त्याचा वापर व्यवस्थित परमेश्वराच्या कार्यासाठी करता आला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो हा, की हा व्यक्ती हुशार आहे, हा ज्ञानी आहे आणि याला बुद्धिमत्ता आहे. लूक याचा पास्टर, आपण लूक याचा 20वा अध्याय 1 ते 8 वाचूया. लूक 20:1 ते 8. ठीक आहे, वाचतो मी. एके दिवशी तो मंदिरात लोकांस शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडील मंडळासह त्यांच्या पुढे येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी सांगता आणि तुम्हाला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हास सांगा. तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याने मला त्याचे मला उत्तर द्या. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा मनुष्यापासून होता? तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, स्वर्गापासून. असे म्हणावे तर हा म्हणेल की तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही. आणि मनुष्यापासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खात्री आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, तो कोणापासून होता आम्हाला ठाऊक नाही. येशूने त्यांना म्हटले, तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो ते मीही तुम्हाला सांगत नाही. थँक्यू पास्टर. बघितलं, हाच तर तोच येशू ख्रिस्त आहे ज्याला सैतानाने बुरळ पाडण्याचा प्रयत्न केला होता. हा तोच येशू ख्रिस्त आहे ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे. हा तोच येशू ख्रिस्त आहे जो प्रारंभी वचन होता. वचन परमेश्वर होता आणि परमेश्वर वचन होता आणि वचन परमेश्वराचा होता. तर हे सदुकी आणि परुष लोकांना एका एका दाण्याचाही विश्वास नव्हता किंवा एका दाण्याचाही हे ज्ञान नव्हतं की ते कोणाला प्रश्न करत आहे. तुमच्या समोर जो उभा आहे हा अ, अ, हा आहे ज्ञानाचा भांडार आहे, हा प्रेमाचा भांडार आहे. आणि हे येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहेत की तुम्ही कोणाच्या अधिकाराने या गोष्टी करत आहे.
तर इथे येशू ख्रिस्ताची हुशारी दिसून येते. येशू ख्रिस्ताने अजून एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना गोंधळात पाडलं. यांना माहित होतं हे परुषी आणि सदुकी लोक हे परमेश्वराचे लोक होते. यांना बायबलचं ज्ञान होतं. यांना उत्तर देता आलं आणि त्यांना हे पण लक्षात आलं की हे उत्तर दिलं तर असं होईल आणि हे उत्तर दिलं तर असं होईल. तर आपण दोन्ही साईडनी फसलेलो आहोत. म्हणून ते शेवटी हे म्हणतात आम्हाला माहित नाही की तुम्हाला उत्तर काय द्यावं. इथे येशू ख्रिस्ताची हुशारी दिसून येते. आमेन. तर आपल्या शेवटच्या काळामध्ये हुशारी दाखवणे गरजेचं आहे. परमेश्वराकडून बुद्धिमत्तेची देणगी आपल्याला मागायची आहे. कारण याच बुद्धिमत्तेद्वारे आपल्याला शेवटच्या काळामध्ये राहण्याची आणि जगण्याची एक हे दिसून येते, प्रक्रिया दिसून येते. आमेन. सॉलोमनने काय मागितलं? सॉलोमनने परमेश्वराला बुद्धी मागितली. त्याला मागायचं असतं त्यांनी काहीही मागितलं असतं. मात्र तो परमेश्वराला बुद्धिमत्ता मागितली त्याने. आणि परमेश्वर त्याच्यावरती इतका आनंदी झाला की त्यांनी जितकं तो देणार होता त्यापेक्षा जास्त त्याने दिलं. माझा एक अनुभव मी सांगतो. आमच्या आलिया मध्ये आमच्या दवाखान्यामध्ये कानाचे मशीन भेटतं. मी त्या काळात विद्यार्थी होतो आणि आम्हाला हे सांगितलं गेलं होतं की मशीनचा तुटवडा आहे. 2 मशीन कोणी मागितला असेल तर त्यांना एकच मशीन द्या. तिथे एक गरीब माणूस आला होता, शेतकरी होता तो. आणि जेव्हा तो आला आणि त्याच्या मुलाला मशीन पाहिजे होतं तर एक मशीन त्यांना कॅम्प मध्ये भेटलं होतं. त्यांच्याकडे शिबिर झालं होतं त्यांच्या गावात आणि त्यांना एक मशीन भेटलं होतं. तर तो जेव्हा दुसऱ्या आणि तिथे सांगितलं गेलं होतं की सध्या आम्ही एकच मशीन देत आहोत, दुसरं कानाचं मशीन घेण्यासाठी तुम्हाला मुंबईला यावं लागेल. तर तो कसा बसा पैसे जोडून आला होता. आणि जेव्हा त्याच्याशी मी बोलत होतो त्याच्याकडे बघून मला एवढं तर नक्कीच वाटलं होतं की हा परत येण्यासारखा माणूस नाही. तो म्हणाला सुद्धा, साहेब माझ्याकडे जितकं होतं, जितका मी प्रयत्न केला, मी पैशांची जुळवून करून मी मुंबईला आलेलो आहे. आज जर मला मशीन भेटलं नाही तर मग मला मी परत येईल याची मला खात्री नाहीये. असं आहे. आणि मला ते बरोबर पण वाटलं. आणि त्याच्या कागदावरती मी लिहिलं होतं की या व्यक्तीला याच्या मुलाला एक मशीन भेटलेलं आहे कॅम्प मध्ये. इन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने याला एक मशीन याच्याकडे ऑलरेडी होती. तर आम्ही जोपर्यंत नवीन मशीन येत नाही तोपर्यंत याला दुसरी मशीन देऊ शकत नव्हतो आणि त्याच दिवशी तर नक्कीच देऊ शकत नव्हतो. तर मी तो कागद काढून टाकला, तिथे नवीन कागद टाकला आणि तिथे लिहिलं की पहिल्यांदाच मशीन वापरत आहे म्हणून. तो माणूस बिचारा एकदम खुश झाला. म्हटलं उजवीकडे नाही बघायचं, डावीकडे नाही बघायचं, मशीन घ्यायची आणि सरळ बाहेर जायचं. म्हटलं कोणाला काहीच बोलायचं नाही. थँक्यू थँक्यू साहेब, थँक्यू साहेब म्हणत होतो. ही माझी साक्ष आहे. कारण त्या मशीने फायदा होत होता त्या मुलाला. असं आहे. दोन्ही कानामध्ये मध्यम मध्यम प्रकारचा तीव्रतेचा असा बहिरेपणा होता. दोन्ही कानाला मशीन लावून स्पीच थेरपी घेऊन अम, मग त्याची वाचा. तर ती फार जुनी गोष्ट आहे. कदाचित माझी आशा आहे की त्या मशीनद्वारे त्याला फायदा झाला असेल आणि तो आज बोलतही असेल, शाळेतही जात असेल. असं आहे. तर बुद्धिमत्ता किती महत्वाची आहे. योग्य ठिकाणी योग्य ज्ञानाचा वापर करणे फार फार गरजेचं आहे. असं एक माझ्या मित्राने एक गोष्ट सांगितली होती. की अम, त्याचा मित्र आहे तो पण ख्रिस्ती आहे आणि त्याचं काम बिलकुल चांगलं नाही, बरोबर नाही बिलकुल. वेळेवर येत नाही, वेळेवर कामावर येत नाही, काम व्यवस्थित करत नाही, आहे ख्रिस्तामध्ये. आणि एकदा त्यांच्या बॉसने त्याला सांगितलं की अरे यार कंपनीमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, फार इश्यू चालू आहे. तर तो म्हणाला काळजी करू नका सर, येशू ख्रिस्त तुमची मदत करेल. तर त्यांचे बॉस त्याला म्हणाले अरे येशू ख्रिस्ताला आधी तुझी मदत करू दे. येशू ख्रिस्ताला आधी तुझी म तुला तुला मदत करू दे आधी. असं आहे. येशू ख्रिस्ताला आपण कशी प्रकट करत आहोत? आपल्याला येशू ख्रिस्ताचं ज्ञान आहे का? आपण परमेश्वराचं वचन वाचत आहे का? आणि या वचनातून ते येशू ख्रिस्त आपल्याद्वारे लोकांना प्रकट होत आहे का? असं आहे. आणि
प्रार्थनापूर्वक स्वतःला एक्झामिन करणे सारखं गरजेचं आहे, असं आहे. आणि योग्य वेळेस येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगणे गरजेचं आहे, असं आहे. एलन व्हाईट त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतात की अं, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगण्याची पण एक ठराविक वेळ आहे, असं आहे. अं, त- आणि पवित्र आत्म्याचं कार्य करण्यासाठी त्याआधी फास्टिंग प्रेयर करून पवित्र आत्मा तिथे कार्य करेल अशी प्रार्थना करणे पण गरजेचं आहे, असं आहे. पहिला आपण बघितलं ज्ञान, दुसरे बघितलं विजडम, बुद्धिमत्ता, तिसरा विश्वास. फार महत्वाचा आहे. हा विश्वास जगिक नाहीये, हा अटळ विश्वास आहे. यामध्ये काय म्हणतात, हा 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 जो विश्वास आहे, हा मी कसं बोलू हे, डळमळत नाही, हा डगमगत नाही, हा विश्वास असा आहे. परमेश्वर म्हणतो की माणसामध्ये विश्वास ठेवणाऱ्याला हा माणसावर विश्वास ठेवणाऱ्यावरती प्रकोप आहे, आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्यावरती आशीर्वाद आहे, असं आहे. तर विश्वास म्हणजे काय, अवलंबून राहणे. मी औरंगाबादला काम करत असताना मला औरंगाबादचं MGM हॉस्पिटल आहे, मोठं हॉस्पिटल, आपल्याला माहिती असेल. तर MGM हॉस्पिटलमध्ये मला काम करण्याची संधी भेटली होती. त्यांनी मला फोन केला होता. ते म्हणाले, अभिजित, आपले जे ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत, ते काही महिन्यांसाठी सुट्टीवर जाणार आहेत, तर तू आमच्याकडे काम करायला येशील का? मला आनंद झाला. मी म्हटलं, अरे वा, नक्कीच. मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हायला मला नक्कीच, मला अजून एक काम भेटत होतं, एका ठिकाणी करतच होतो, तिथे पण मी कामाला सुरुवात करायचा माझा विचार होता. तर ते म्हणाले, अभिजित, तू तू ये मग कामाला उद्या, आजपासूनच ये. म्हटलं ठीक आहे. तेवढ्या तिथल्या डॉक्टरांचा फोन आला, जे सुट्टीवर जाणार होते. ते म्हणाले, अभिजित, अरे माझ्या आईला कॅन्सर आहे, आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी मला सुट्टी टाकायची आहे. तुला MGM मधून फोन आला होता का? म्हटलं हो. अभिजित, तू जर तिथे कामावर जॉईन झालास ना, तर ती ती माझी नोकरी जाईल, असं ते डॉक्टर मला म्हणाले. म्हटलं, अरे मग आता काय करायचं? ते मला म्हणाले की तुम्ही काही दिवसांसाठीच सुट्टीवरती आहात, आणि त्यानंतर मग, हो बरोबर आहे, मला काही दिवसांची सुट्टी टाक, पण हे हॉस्पिटल असं वागत आहे, तर मी एक काम करते म्हणे, माझी सुट्टी कॅन्सल करते. कारण जर का मी सुट्टीवर गेले आणि त्यांनी तुला कामावर ठेवलं, तर ते तुलाच तिथे कामावर ठेवतील, मग परत मला घेणार नाही. कॅन आय ट्रस्ट यू? हा प्रश्न त्या डॉक्टरांनी मला विचारला. मी म्हटलं, येस मॅडम, यू कॅन ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मग मी तिथे त्यांना नकार देतो, म्हटलं. ते थँक्यू म्हणाले. तर मी तुझ्यावर अवलंबून राहू शकते का, हा प्रश्न त्यांनी मला केला. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का या गोष्टीवर, या गोष्टीवरून मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का, असं आहे. तर आज आपण विश्वासू लोक आहोत का? जे ख्रिस्तामध्ये नाहीयेत, ते आपल्यावर विश्वास ठेवत आहेत. आपण मानवावरती विश्वास ठेवत आहेत, पण आपला परमेश्वरावर विश्वास आहे का? हा आज आपल्याकडे हा प्रश्न आहे, असा आहे. आपण काय वाचत आहोत? ऍडव्हेंटिस्ट विश्वास वाचत आहोत, बरोबर आहे. हे सगळे घटक वाचत आहोत. या सर्वांमध्ये, या सर्व घटकांमध्ये, या सर्व गोष्टीमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, तो आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्तावरती विश्वास. आमेन. शेवटच्या काळामध्ये मंडळीने विश्वासात राहणे फार फार गरजेचं आहे, कारण श्वापदाचं चिन्ह लवकरच येणार आहे. तो पूर्णपणे दुसरा टॉपिक आहे. पण त्या शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्तामध्ये खंबीर राहणं फार गरजेचं आहे आपल्याला आज मंडळीने, असं आहे. पुढचा भाग बघूयात. चौथा, आरोग्याची देणगी. माझ्या मुलाला 103 ताप होता 15 दिवसापूर्वी. आम्ही प्रार्थना केली, डोळे बंद होते, प्रार्थना केली, डोळे उघडले, आणि माझ्या बायकोने त्या मुलाच्या अंगावर हात ठेवला. त्याचं अंग थंड पडलं होतं. आमेन. 103 ताप होता. मी आणि माझ्या बायकोने दोघांनी मिळून प्रार्थना केली, आणि त्या क्षणी माझ्या लेकराच्या अंगातला ताप बरा झाला. खरंच परमेश्वर महान आहे. पास्टर, आपण दुसरे करिंथ पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन वाचूयात. दुसरे करिंथ पत्र
5वा अध्याय आणि 7वं वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आमेन, आमेन. थँक्यू. आमचे डोळे बंद होते, मात्र आमचा विश्वास उघडा होता. आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही डोळ्यांनी चालत नाही. आमेन. आरोग्याची देणगी किती महत्वाची आहे. कोणी आज आपल्याला म्हणतं की प्रार्थना करा, प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. आपण प्रार्थना करून जेव्हा आपण प्रार्थना करतो, मात्र आरोग्य देणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. आरोग्य देणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. आणि एखाद्या व्यक्तीचा जेव्हा रोग बरा होतो, तेव्हा तिथे त्याचा विश्वास दिसून येतो. आपण बायबलमध्ये वाचतो, येशू ख्रिस्त एका घरामध्ये शिकवत असताना छप्पर उघडून एका पॅरालाइज झालेल्या व्यक्तीला त्यांनी खाली केलं, कारण आतमध्ये जायला जागा नव्हती. इतके लोक गच्च भरले होते, पॅक भरले होते. इथे विश्वास बघा. आता विश्वास कोणाचा आहे? हा त्या व्यक्तीचा विश्वास आहे, की त्या व्यक्ती सोबत जे होते त्याचे मित्र होते, की त्याचे ते आप्तजन होते, त्याचे रिलेटिव्ह होते, त्यांचा विश्वास आहे? कोणाचा विश्वास आहे? की दोघांचा विश्वास आहे? आमेन. त्यांनी ते सिलिंग उघडलं आणि वरून त्याला त्याची खाट खाली घेतली, आणि येशू ख्रिस्त तिथे म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. येशू ख्रिस्त आरोग्य आणि पाप या दोघांना असोसिएट करतो. या दोघांचं एक, हा, हे दोघे एकत्र असतात. असं आहे. जर माझ्या अंगावरती एखादी व्याधी आहे, तर ती कशामुळे आहे याचा प्रश्न मला विचारात आला पाहिजे. कारण जेव्हा मी जन्माला आलो होतो, तेव्हा माझ्या अंगावरती कोणतीच व्याधी नव्हती, मला कोणताच रोग नव्हता. आज मी आजारी का आहे, हा प्रश्न आहे. हे नेहमी म्हटलं जातं, डिझिजेस आर ऑलवेज इन्व्हायटेड दॅन कॉस्ट. अर्धे जे आजार आहेत, हे तर आपण ओढून घेतलेत स्वतःवरती. जसंच आपलं वय 45, 50, 55, 55, 50, 55 पर्यंत होतं, डायबिटीसचा त्रास सुरू होत आहे, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम सुरू होत आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू होत आहे. तर हे का होत आहे? आज मी जे खात आहे ते बरोबर खात आहे का? माझ्याकडे ते टेम्परन्स आहे का? हा प्रश्न आहे. झोमॅटो, स्विगी भरपूर चालू आहे, फूड सूट ऑर्डर करायला लागतात. ते जे जेवण येतं, ते कशात येतं? पितळाच्या भांड्यात येतं का? तांब्याच्या भांड्यात येतं का? कशामध्ये येतं? प्लास्टिक मध्ये येतं. ते गरम गरम असतं. ते प्लास्टिक त्या जेवणामध्ये वितळतं. त्या जेवणामध्ये जे वितळलेलं प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो. असं आहे. चहामध्ये जेव्हा आपण साखर टाकतो, त्या साखरेने कॅन्सर होतो. आणि आपण म्हणतो मी कधी जीवनात दारू पिली नाही, मी कधी सिगरेट पेलो नाही. असं आहे. तर म- म- रस्त्यात चाललोय, कोणीतरी पाणीपुरीचा गाडा लावलेला आहे. मी विचार करतो का ते किती हे आहे, स्वच्छ आहे, त्याच्यात त्यांनी काय टाकलेलं आहे? एमडीएच मसाले भारताच्या बाहेर बॅन आहेत. असली मसाले, सच सच एमडीएच, एमडीएच. त्या मसाल्यांवरती बॅन आहे, आणि आपण मस्तपैकी टाकतोय ते. त्याच असं आहे ते. माझ्या जेवणात जो मसाला आहे, त्याने माझं गट जे आहे ते इरिटेट होत आहे. असं आहे. जर मी मांस खात आहे, चिकन किंवा मटन खात आहे, तर किती किती प्रमाणात खात आहे? नाही नाही नाही, ते आपल्याला चालत नाही. ते आपल्याला ह्याच प्रकारचं जेवण पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. काळाच मसाला पाहिजे, तिखटच पाहिजे. नाही तर ते उतरत नाही असं घशातून खाली. ते तिखट उतरल्यानंतर जेव्हा पोटामध्ये जातं, तेव्हा जळजळ होते. असं आहे. आणि त्यांनी पोट खराब होतं. आणि पोटाचं गट ज्याला म्हणतो आपण, गट इज द सेकंड ब्रेन ऑफ द बॉडी. जेव्हा पोट खराब असेल, तेव्हा आपला दिवस व्यवस्थित जात नाही. असं आहे. नाही, माझ्या पोटामध्ये गडबड आहे, मला बरं वाटत नाही,
हात दुखलेला चालतो, पाठ दुखलेली चालते, कंबर दुखलेली चालते. असं आहे. काम होतं. मात्र जेव्हा पोट खराब असतं, कारण पोटामध्येच आपण सगळं टाकतो आणि तिथूनच मग ते न्यूट्रिशन पूर्ण बॉडीला भेटतं. असं आहे. मी आणि सोफिया एका ठिकाणी, सोफिया मूळ कर्नाटकाची आहे. डोसा इडली, मागच्या 5 वर्षात डोसा इडली इतकी खाल्ली आहे मी, जी माझ्या लहानपणी कधीच खाल्ली नव्हती. असं आहे. सोफियाला डोसा फार आवडायचा. आम्ही औरंगाबादला असताना एक ठिकाण होतं, तो खूप चांगला डोसा बनवायचा. तर आम्ही एकदा तिथे गेलो खायला, आणि मग तिथे आम्ही डोसा खात असताना बघितलं, त्याने ज्या त्या त्या जे प्लेट आहेत, खरकाट्या प्लेट जेव्हा खाली ठेवलेल्या होत्या, त्या प्लेट वरती जे खरकाट होते तिथे उंदीर होते. असं आहे. ती ती गोष्ट सोफियाला फार आवडायची. तिथला डोसा खूप आवडायचा सोफियाला. मात्र ते जेव्हा आम्ही बघितलं ना, आम्ही जे खात होतो तेही ठेवून दिलं. आम्ही हात धुतला, त्याचे पैसे दिले, आणि पुन्हा आम्ही तिकडे गेलो नाही. कारण ते खरकाट्याला, त्या प्लेटला, आणि ते लोक काय करतात, फक्त पाण्यामध्ये असं बुडवतात, बुचकळतात, आणि मग परत ते पुसून पुसून हे करतात. असं आहे. त्याच घाण पाण्यामध्ये असं हे करतात ते. असं आहे. तर आज मला समजायचं आहे, जर मी आजारी पडत आहे तर ते कशामुळे पडत आहे. मी काय आजार स्वतःवरती ओढून घेत आहे का. असं आहे. ही मेडिकल मिनिस्ट्री समजणं गरजेचं आहे. उद्या जर मी कोणाला, किंवा आज मी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणाला सांगत असेल, तर माझं आरोग्य आहे का. कारण तेच म्हणते, अरे बाबा तूच रोगी आहेस, तुला सर्वप्रथम हिलिंगची गरज आहे, आणि तू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मला सांग. अशी गोष्ट आहे. आरोग्य. एखादी व्यक्ती जर आपल्याला म्हणत असेल, कोणीही असो, चर्च मेंबर असो किंवा दुसरी कोणीही असो, जेव्हा ते म्हणतात की आमच्यासाठी प्रार्थना करा, तेव्हा आपल्या विश्वासाने जेव्हा आपण प्रार्थना करतो, आणि परमेश्वर जेव्हा त्यांचा रोग बरा करतो, तेव्हा तिथे परमेश्वरावरती त्या व्यक्तीचा विश्वास होण्याची शक्यता असते. असं आहे. आणि फक्त प्रार्थना केल्यानंतर आपल्याला तिथे जाऊन त्यांच्याशी फॉलोअप पण करायचं आहे. बाबा बरं वाटतंय का. शनिवारी आपण जेव्हा एकमेकांना भेटतो, एकमेकांना हॅपी साबात म्हणतो, तेव्हा ते प्रश्न विचारायची गरज आहे की मागच्या वेळेस तुम्ही या प्रार्थनेचं हे केली होती, रिक्वेस्ट केली होती, तुम्हाला बरं वाटतंय का. वाटतंय, खूप चांगली गोष्ट आहे. नाही वाटत, ठीक आहे, अजून प्रार्थना करू. त्या प्रार्थनेत राहणं आपल्याला गरजेचं आहे. आमेन. आरोग्याची देणगी शेवटच्या काळामध्ये महत्वाची आहे. कारण आरोग्याद्वारेच, फिजिकल सॅटिस्फॅक्शन मध्येच येशू ख्रिस्त म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विश्वास बसतो. असं एलन व्हाईट म्हणतात की जेव्हा एखाद्याला परमेश्वराची गोष्ट सांगायची असेल येशू ख्रिस्त, तेव्हा त्यांचं फिजिकल सॅटिस्फॅक्शन होणं गरजेचं आहे. त्यांना जेवण देणे, त्यांना त्यांचं सांत्वन करणे, यांनी काय होतं, एक रॅपो बिल्ड होतो. आपण जे सांगतो ते त्यांना समजायला लागतं, एक मैत्री डेव्हलप होते, आणि मग आपण येशू ख्रिस्ताला इंट्रोड्यूस तिथे करायचं, आणि मग त्यांच्यावरती तो परमेश्वर कार्य करतो. आमेन. असं आहे. आरोग्याची देणगी आपण बघितलेली आहे. पुढचं, अद्भुत कृत्य. येशूने अद्भुत कृत्य केले, आणि येशू ख्रिस्त आजही अद्भुत कृत्य करत आहे. एक माझ्या माझ्या क्लिनिक समोर अजून एक मोठं हॉस्पिटल होतं. असं आहे. तिथल्या हॉस्पिटलमध्ये तिथले जे डॉक्टर होते, त्यांचे वडील तिथे ऍडमिट होते. म्हणजे स्वतःच्याच दवाखान्यामध्ये स्वतःचेच वडील ऍडमिट होते. त्यांना स्ट्रोक झाला होता. मेंदू मधली रक्तवाहिनी फुटली होती, आणि त्यामुळे मेंदूच्या डाव्या भागामध्ये, जिथे आपलं हे तयार इथे बोलण्याची हे असते, फाईल असते, बोलण्याची आणि समजण्याची जी फाईल असते, सेव्ह असते तिथे, तिथे जर डॅमेज झालं तर ती फाईल डिलीट होते किंवा करप्ट होते. असं आहे. आज जर का मला इथे मार लागला, तर मी बोलू शकणार नाही, आणि कदाचित समजू पण शकणार नाही तुम्ही जे बोलत आहात. तुम्ही जर माझ्याशी काही बोलत असाल तर मला ते समजणार सुद्धा नाही तुम्ही काय बोलताय. असं आहे. ब्रोकाज एरिया म्हणतात त्याला. तर त्यांना इथे डॅमेज झालेला होता. स्पीच थेरपी मी जवळपास 3 महिने केली, आणि मी त्यांची वाचा परत आली. स्पीच थेरपी आली, बोलायला लागले. त्यांना गिळायचा पण प्रॉब्लेम होता, नाकामध्ये नळी टाकलेली होती. तर गिळण्याचे पण व्यायाम केले, डिस्फेजिया थेरपी म्हणतात त्याला. असं आहे. जेव्हा थेरपी बंद केली, तेव्हा तिथले डॉक्टर म्हणाले, अभिजित,
जर MRI आणि सिटी स्कॅनचा जर तू रिपोर्ट बघितला ना यांचा, तर त्यांचा पूर्ण भाग आहे ना काळा पडलेला आहे. म्हटलं हो सर. हा त्यांचा पूर्ण ब्रोकाज एरिया म्हणतात याला, हा ब्रोकाज एरिया पूर्णपणे काळा झालेला आहे. असं. आणि हा एरिया काळा होऊन सुद्धा तू माझ्या वडिलांना बोलता केलेला आहेस, मला विश्वास बसत नाही. ही साक्ष आहे माझी. परमेश्वर काय आहे? जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत कृत्य करतो. ठीक आहे. आणि परमेश्वर अद्भुत कृत्य कधी कधी तिथल्या तिथे करतो किंवा नंतर करतो, पण करतो जरूर. माझा हा गैरसमज असायचा की SD चर्च मध्ये अद्भुत कृत्य होत नाहीत. हा माझा गैरसमज होता. पण हा गैरसमज परमेश्वरानेच दूर केला. ही माझी साक्ष आहे. ठीक आहे. अद्भुत अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे आपला. परमेश्वराने पाणी हे पूर्णपणे द्राक्षरसामध्ये कन्वर्ट केलं. असं आहे, त्याची त्या पाण्याची केमिस्ट्री चेंज केली पूर्णपणे. एका पदार्थातून तो पूर्णपणे दुसऱ्या पदार्थात तो हे झालेला, वेगळा झालेला. असं आहे. पत्रामध्ये लिहिलेलं आहे, इब्रिकरस पत्रामध्ये लिहिलेलं आहे, द वर्ड ऑफ गॉड इज अलाइव्ह अँड ऍक्टिव्ह. परमेश्वराचं वचन हे काय आहे? जिवंत आहे आणि सक्रिय आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, लाजरस बाहेर ये, आणि लाजरस बाहेर आला. येशू ख्रिस्ताचं वचन पूर्वीही सक्रिय होता आणि आजही सक्रिय आहे. परमेश्वराचं वचन त्याच्या मुखातून आल्यानंतर परत बाहेर येत नाही, पुन्हा त्याच्याकडे ते येत नाही. परमेश्वर म्हणाला, लेट देर बी लाईट, अँड देर वॉज लाईट. असं आहे. जेव्हा एखाद्या स्टारची निर्मिती होते, त्या स्टारची एक वेळ असते, त्या तारेची. असं आहे. त्यानंतर तो तारा मरण पावत असताना तो फुटतो आणि त्याच्यातून अजून तारे तयार होतात. कालांतराने ते पण फुटतात आणि अजून तारे तयार होतात. परमेश्वराचं वचन त्याच्या मुखातून निघाल्यानंतर परत येत नाही. आमेन. परमेश्वराच्या वचनामध्ये किती सामर्थ्य आहे. अद्भुत कृत्य येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये केलेलं आहे. आणि मागेही केलेलं आहे, गेलेल्या जीवनामध्ये, आणि पुढेही तो करेल, आपला विश्वास आहे. आणि आज हा विश्वास आपला राहणं गरजेचं आहे. त्यानंतर संदेश देणे, स्पिरिट ऑफ प्रॉफेसी. किती 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 महत्वाचा सब्जेक्ट आहे. बरेच लोक जेव्हा वचन सांगतात, तेव्हा बरेच लोक ख्रिस्तामध्ये येतात. असं आहे. जुने मिशनरी जेव्हा यायचे, पूर्ण गावचे गाव येशू ख्रिस्तामध्ये यायचे. असं आहे. आज कोणाला येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. पण आपला विश्वास तोच आहे आणि येशू ख्रिस्त तोच आहे. असं आहे. संदेश देण्याची जी ही देणगी आहे, संदेश दिल्यानंतर भविष्यवाणी करण्याची जी हे असते, जी देणगी आहे, ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि शेवटच्या काळामध्ये युएल मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याचा आत्मा आपल्या लोकांवरती टाकणार आहे आणि आपल्याला संदेश देण्याची देणगी भेटणार आहे. बऱ्याच लोकांना संदेश देण्याची देणगी आज आहे, त्याचा वापर ते करत आहे. असं आहे. एलन व्हाईटला स्वतः संदेश देण्याची हे होती, देणगी होती. त्यांना ते दृष्टांत व्हायचं आणि त्या दृष्टांतांद्वारे ते प्रचार करायचे. असं आहे. पुढे आत्मे ओळखणे. मत्ताई याचा 7वा अध्याय आणि 15वा वचन आपण वाचूयात. मत्ताई याचा 7वा अध्याय आणि 15वा वचन. खोट्या संदेशाच्या विषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. आत्मे ओळखणे. थँक्यू पास्टर. असं आहे. तुम्ही चर्चमध्ये एवढा पैसा टाका म्हणजे तुमच्याकडे एवढा पैसा येईल. तुम्ही यांच्यासाठी असं असं करा म्हणजे असं असं होईल. प्रॉस्पेरिटी गॉस्पल असा आहे. तुम्ही असं असं करा म्हणजे असं असं होईल. असं आहे. सध्या प्रॉस्पेरिटी गॉस्पल सांगण्यावरती भर चालू आहे.
तुम्ही असं असं करा म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला हे येईल. असं आहे. पैसा हा फक्त एक भाग आहे जीवनाचा. मात्र बऱ्याच ठिकाणी पैशाला पुढे केलं जातं. येशू ख्रिस्त बाजूला राहिला आणि फक्त पैशाला पुढे केलं जातं. असं आहे. लोकांमध्ये भुरळ पाडली जाते आणि त्यांची ऐपत नसली तरी पण त्याच्यापेक्षा जास्त द्यायला लागतात मग. त्यांचा फोकस त्या पैशाकडे दिलेला जातो. असं आहे. मी जर 10वा भाग आज टाकत असेल, माझा दशांश देत असेल, पण त्यामध्ये विश्वास नसेल, हर्ष नसेल, संतोष नसेल, तर मग त्याचा काही उपयोग नाही. असं आहे. मी एखादी गोष्ट करू शकलो असतो परमेश्वरासाठी, ते केलं नाही. मात्र मग मी 10वा भाग तर टाकलाच, मी त्याच्यावरती अजून पैसे टाकले. त्या पैशाने आपला जो विश्वासाची जी कृत्य आहे ती कॉम्पन्सेट होत नाही. आमेन. असं आहे. आत्म्य ओळखणे फार गरजेचं आहे. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश ते येणार आहेत, येतही आहेत. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश ते आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. असं आहे. ते ठराविक गोष्ट सांगतात, मला असं दृष्टांत पडलं, माझं असं झालं, मला तसं झालं, तुमच्या तुम्ही असं करा, असं करा, असं करा, ते सांगतात. मात्र आपल्याला हे आत्म्य ओळखणे गरजेचं आहे आणि हे फक्त फक्त पवित्र आत्म्याद्वारे होणार आहे. असं आहे. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की मी एका चर्चमध्ये जात होतो. तिथे ते अन्य भाषा बोलत होते. असं आहे. आणि तिथे ते गाणी गात असे, मोठमोठ्याने नाचत असे, तर मला ते खूप चांगलं वाटायचं. असं आहे. तो त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला माझा प्रश्न नाही. मात्र कोणत्या प्रकारे ते तिथे ते कृत्य करत आहेत, अद्भुत कृत्य कोण करत आहे, हा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. त्यांनी माझ्यावरती प्रार्थना केली, म्हणे ब्रदर तुम्ही उभा राहा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि तुम्ही खाली पडणार बरं. असं आहे. त्यांनी त्यांच्या माझ्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना करत होते. प्रार्थना झाली आणि मी काही खाली पडलो नाही, तर ते मला जबरदस्ती खाली पाडत होते, दाबत होते असे. मागे एक व्हॉलेंटियर उभा आहे, तो पण मला खाली ओढत होता. शेवटी तो माझ्या कानात म्हटला, ब्रदर थोडा ढिल्ला छोडो, बॉडी थोडा ढिल्ला छोडो. पवित्र आत्मा जेव्हा येतो, तो काय देतो? सेल्फ कंट्रोल देतो. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा तो सेल्फ कंट्रोल देतो. असं आहे. हा गैरसमज आहे की पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा व्यक्ती खाली पडतो. नाही, सरेंडरन्स गरजेचं आहे. आमेन. अन्य भाषा. अन्य भाषा ही बडबड करणे, हे दोन वेगळी गोष्टी आहेत. अन्य भाषा म्हणजे विविध भाषा बोलणे. या भाषा समजणाऱ्या आहेत. ठीक आहे. आपण मराठी भाषा बोलतो, इंग्लिश भाषा बोलतो, हिंदी भाषा बोलतो. बरोबर आहे. कोल्हापूर थोडं साऊथ साईडला येतं, ते तिथे कन्नड बोलणारे, तेलुगू बोलणारे लोक आहेत, ती वेगळी भाषा आहे. असं आहे. भाषा वेगळ्या आहेत आणि बडबड करणे हे वेगळं आहे. बडबड बॅबलिंग ही वेगळी आहे. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण 2 कोरिन्थ याचं 14वा अध्याय वाचत मी वचन सांगतो. पहिले कोरिन्थ याचा 14वा अध्याय. हम्म. 14वा अध्याय आणि 4थं वचन मी वाचतो. अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. पुन्हा एकदा मी वाचतो. अं, प- अं, 1 ते 4 मी वाचतो. पहिले कोरिन्थ 14वा अध्याय 1 ते 4 मी वाचतो. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची व विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो,
कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. तर इथे प्रश्न हा आहे की अन्य भाषेचा हे काय आहे, उद्देश काय आहे, असं आहे. हे पर्सनल लेवलवरती आहे, अन्य भाषा ही पर्सनल लेवलवरती आहे. मात्र संदेश देणे ही पब्लिक लेवलवरती आहे, मंडळीच्या लेवलवरती आहे. मी माझ्या वडिलांसोबत वाद घालत होतो, आपण अन्य भाषा बोलत नाही. माझे वडील म्हटले, प्रकटीकरण याचा 12वा अध्याय आणि 17वं वचन काढ. मग मी ते उघडलं, तिथे लिहिलं होतं अवशिष्ट मंडळी. माझे वडील मला म्हणाले, अभिजित, या सर्व मंडळी बंद होतील, फक्त अवशिष्ट मंडळी शेवटच्या काळामध्ये राहील. असं आहे. त्या दिवशी माझे डोळे उघडले, त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. असं आहे. अन्य भाषा बोलणे म्हणजे विविध भाषा बोलणे आणि त्या भाषेमध्ये प्रचार करणे, असं आहे. बडबड करणे ही जी कोणाला समजत नाही किंवा त्याला काही अर्थ नाही, तर याद्वारे परमेश्वराचं वचनाचं प्रोपगेशन होऊ शकत नाही. असं आहे. शेवटचं आपण बघूया, भाषेचा अर्थ सांगणे. पाऊल करिंथकरस पत्रामध्ये म्हणतो की मंडळीमध्ये एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त 3 लोकांनी अन्य भाषेत बोलावे आणि त्या भाषेचं ट्रान्सलेशन करणारा एक व्यक्ती असावा. अन्यथा अन्य भाषेत बोलू नये. अन्य भाषेत कोणी बोलत असेल तर त्याचं ट्रान्सलेशन पण होणं गरजेचं आहे. औरंगाबादमध्ये 20 वर्षापूर्वी अशी वेळ होती, तिथे आफ्रिकन लोक खूप होते. आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकायला यायचे. तर अर्ध काँग्रेशन इंग्लिश असायचं आणि 20-25 वर्षापूर्वी अर्ध कॉंग्रिगेशन मराठी असायचं आणि अर्ध कॉंग्रिगेशन इंग्लिश असायचं. असं आहे. आणि वचन नेहमी इंग्लिश मध्ये असायचं आणि त्याच्यावरती ट्रान्सलेशन होत असते. असं आहे. तर अन्य भाषा बोलणारा व्यक्ती मराठी भाषा भाषा बोलणारा व्यक्ती तिथे होता, इंग्लिश भाषा बोलणारा व्यक्ती होता. मात्र मराठी कॉंग्रिगेशनला मराठी मंडळीला पण समजण्यासाठी मराठी व्यक्ती पण तिथे ट्रान्सलेशन करत असते. असं आहे. तर भाषा अन्य भाषा बोलणे तर बरोबरच आहे, तर भाषाचे ट्रान्सलेशन करणे हे पण परमेश्वराची देणगी आहे. तर या देणग्या फार महत्वाच्या आहे. शेवटच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांच्या परिचयामध्ये येणार आहोत, त्यांच्या सानिध्यात येणार आहोत. अशा वेळेस परमेश्वराकडे प्रार्थना करून अन्य भाषेचं ज्ञान मागणे गरजेचं आहे, ही देणगी मागणे गरजेचं आहे. कारण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला त्यांची भाषा समजणे गरजेचं आहे. बरोबर आहे, ती भाषा बोलता आली पाहिजे आणि अशीच होणार नाही, हे परमेश्वराच्या ज्ञानाद्वारेच होणार आहे. तर आपण हे सर्व आज महत्वाचे घटक बघितलेले आहेत. 9चे 9 आपण देणग्या बघितलेल्या आहेत. शेवटच्या काळामध्ये मंडळीला या या कृपादानांची गरज आहे आणि याचद्वारे परमेश्वराचं वचन हे प्रसारित केलं जाणार आहे. सर्वात महत्वाचं हेच आहे की प्रार्थना आणि विश्वास. आणि पाऊल त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतो की प्रीती या सर्वांच्या वरती आहे, या सर्व कृपादानांच्या वरती प्रीती आहे. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वराची प्रीती माझ्यामध्ये आहे, तर तरच परमेश्वराचं वचन हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये तो रिफ्लेक्ट होईल आणि त्याची प्रीती लोकांपर्यंत पोहोचेल. तर माझी आशा आहे की आज तुम्हाला हा वचन कळलेलं असेल आणि माझी प्रार्थना आहे की या वचनाद्वारे तुमचा आजचा दिवस हा पॉवरफुल होईल आणि आनंदी होईल आणि निरोगी होईल आणि ज्ञानाने भरलेला होईल. आणि माझी ही प्रार्थना आहे की तुमच्याद्वारे कोणाला तरी आज येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कळेल, येशू ख्रिस्ताच्या वचनाचा प्रचार आज तुमच्याद्वारे होईल आणि आज नव्हे तर हा दररोज होईल, असा माझा विश्वास आहे आणि अशी माझी प्रार्थना. थँक्यू.